नमस्कार मंडळी. तर आता आपण आहोत मुंबई सेंट्रल या स्टेशनवरती आणि आपण इकडनं जी ट्रेन पकडणार आहोत ती आहे हापा दुरांतो 12267. रात्री 11:10ला ही ट्रेन इकडनं सुटणार आहे. आणि पहिलं स्टेशन हे डायरेक्ट अहमदाबाद आहे. 6 तासाचा प्रवास नॉनस्टॉप ही ट्रेन करणार आहे. आणि बसूया या ट्रेनमध्ये आता. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. प्रवास सुरू झालेला आहे. उत्सुकता अगदी शिगेला पोचलेली आहे. आणि बघूया आता पहिलं स्टेशन आपलं अहमदाबाद केव्हा येतं. जय गिरनारी. तर आता सकाळचे 5 वाजलेत. आपण रात्री 11 वाजता प्रवास चालू केला. सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आपण अहमदाबाद स्टेशनवरती इथे पोहोचलेलो आहोत. दुरांतो ही एक्सप्रेस यासाठीच खासियत आहे की खूप कमी स्टेशन्स घेते. 6 तासाच्या नॉनस्टॉप प्रवासाने अहमदाबाद स्टेशनवर आलो आणि मला इथली एक सगळ्यात महत्त्वाची आवडलेली गोष्ट जी मला मुंबई साईडला बघायला मिळत नाही की इथे गीता प्रेस गोरखपूरचं पुस्तक विक्री केंद्र आहे स्टेशनवरती. अँड आय एम रिअली हॅपी टू नो धिस. सकाळचे 5 वाजलेले असल्यामुळे ऑब्व्हियसली हे दुकान बंद आहे. पण उघडं असतं तर डेफिनेटली मी एखादं पुस्तक विकत जरूर घेतलं असतं. आता पुढचा प्रवास आपण करूया राजकोटच्या दिशेने. गुजरातमध्ये एंट्री केल्यानंतर एक मला जाणवलं की इथे मेट्रोपॉलिटन एरिया हा खूप कमी लागतो ट्रेननी जाताना. हिरवळ तुम्हाला दोन्ही बाजूला दिसते. पवनचक्की विंड मिल्स हे गुजरातचं एक मला वैशिष्ट्य जाणवलं की खूप जास्त विंड मिल्स या स्टेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. विंड एनर्जी प्रोडक्शन मेजर प्रमाणामध्ये इथे आहे. आणि असाच प्रवास करत करत आपण आता पोचलेलो आहोत राजकोट स्टेशनवर. सकाळचे 10 वाजलेले आहेत. अँड व्हेरी हॅपी की ट्रेन एक्झॅक्ट राईट टाईम. आणि आता पुढचा प्रवास आपण चालू करूया. राजकोटवरून आता आपण पकडलेली आहे रिक्षा आणि जी आपल्याला हायवेला सोडेल तिकडून आपण जुनागडची बस पकडणार आहोत. जुनागडसाठी हायवेपर्यंत जाण्यासाठी रिक्षेने आमच्याकडनं शेअरिंग म्हणजे टोटल 200 रुपये घेतले. आणि आम्ही डेपोमधून बस नाही पकडत आहोत. आपण बस पकडत आहोत हायवेवरून, जिकडनं आपल्याला प्रायव्हेट बसेससुद्धा मिळतील जुनागडला जायला. बसमध्ये साधारणतः 100 रुपये चार्ज केले पर हेड आणि विच इज अ व्हेरी कन्व्हिनियंट टू ट्रॅव्हल. आणि आपल्याला जुनागडच्या आधी उतरायचं आहे. तर आता बसचा प्रवास चालू झालेला आहे आणि आपण जुनागडच्या जस्ट एक स्टॉप आधी उतरणार आहोत. माझेवाडी गेट असं त्या स्टॉपचं नाव आहे, जिकडनं 2 फाटे फुटतात. लेफ्टला रस्ता जातो गिरनारसाठी आणि राईटला जुनागडकडे बस जाते. तर बसचा प्रवास पण खूप सिम्पल आहे. हे माझेवाडी गेट हा स्टॉप आहे. ही बस जी राईटला जाताना दिसते ती जुनागडकडे जाते. आणि माझेवाडी गेटच्या लेफ्ट साईडला जिथे आता आम्ही रिक्षेत बसलेलो आहोत, गिरनारसाठी रिक्षा पकडलेली आहे जी जाते गिरनारला. गिरनारला जाताना एक वेगळा उत्साह, वेगळी अनुभूती. चहूकडे पसरलेली हिरवीगार झाडी आणि समोर डोंगर रांगा जिथे दत्तगुरूंनी उपासना केली. रिक्षेने सोडताना त्यांनी आमच्याकडनं 150 रुपीज चार्जेस घेतले. आणि हा समोर जो तुम्हाला डोंगर दिसतोय तो आहे गिरनार पर्वत. आणि हे गिरनारसाठी एंट्री गेट आहे. आणि इथून आता आपण पहिले जाणार आहोत एका छोट्याशा हॉटेलमध्ये आणि तिथून दुसऱ्या दिवशी सकाळी गिरनारचा प्रवास आपण सुरू करणार आहोत. समोरच्या डोंगर रांगांवरती सुंदर धुकं पसरले. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपण इथे आलेलो आहोत. सप्टेंबर महिना सुरू आहे आणि नरसी मेहता म्हणून एक लहान छोटंसं हॉटेल आहे ज्याच्या समोरून हा गिरनार पर्वत दिसतो. आणि अतिशय सुंदर देखावा, नयनरम्य आणि मनाला एकदम समाधान देणारं. तर हे आमचं हॉटेल आहे. इथे आम्ही स्टे करणार आहोत. नरसी मेहता धाम म्हणून याचं नाव आहे. आणि अतिशय स्वस्तामध्ये 800 रुपये नॉन AC, 1100 रुपये AC रूमचे चार्जेस आहेत. आणि या नरसी मेहता धाममधून हा गिरनार पर्वत अक्षरशः समोर दिसतो. स्वच्छ आहे, चांगल्या रूम्स आहेत. तुम्ही इंटरनेटवरती याचे रिव्ह्यूज बघू शकता. आणि इट इज नीटली मेंटेन्ड. स्टाफही चांगला आहे.
आणि तुम्ही जर फॅमिली सोबत येणार असाल, फक्त जेवणाची व्यवस्था इथे तुम्ही एखाद दोन फॅमिली येणार असाल तर होत नाही. जेवण तुम्ही शक्यतो माझेवाडी गेट किंवा जुनागडच्या इथून करून आलात, जर दुपारी येणार असाल तर ते अतिशय चांगलं. नेक्स्ट डेसाठी आता आपण गिरनारसाठी निघालेलो आहोत. उजवीकडे जो रस्ता जातो, माझ्या उजवीकडे जो रस्ता जातो आहे तो पायऱ्यांच्या दिशेने जातो, जे काल आम्ही पाहून आलो. पहिल्या पायरीचं दर्शन आम्ही घेऊन आलो. आणि हा जो डावीकडे आता रस्ता जातो आहे, हा डावीकडे जाणारा जो रस्ता आहे हा रोपवेच्या दिशेने जातो उडण खटोला. उडण खटोलाचं बुकिंग तुम्ही ऑनलाईनही करू शकता, पण आम्ही ऑनलाईन बुकिंग काही केलं नाही. इथे ऑफलाईन ऑफ सीझन आहे, त्याच्यामुळे फार गर्दी नव्हती विशेष. आणि आम्ही विचार केला की ज्या वेळेला जाणार आहोत त्याच वेळेला बुकिंग करणं योग्य आहे, कारण ऑनलाईनचे स्लॉट असतात. 7 ते 8चा तुम्ही स्लॉट घेतला आणि तुम्हाला जर त्यावेळेला नाही जायला जमलं तर तो स्लॉट तुमचा मिस होऊ शकतो. सो इट इज ऑल्वेज बेटर की तुम्ही इथे येऊन बुकिंग करा. गर्दी जरी असली तरी पटापट गर्दी पुढे जाते. हां, आता उडण खटोलाचं अतिशय एक महत्त्वाची गोष्ट, इथे एकही प्लॅस्टिकचा तुकडा तुमच्या बॅगेमध्ये अलाउड केला जात नाही. इथे जी सिक्युरिटी आहे ते तुम्हाला एकही प्लॅस्टिकचा तुकडासुद्धा न्यायला देत नाहीत. म्हणजे तुम्ही जर बिस्किटांचे पुडे आणले असतील तर त्या बिस्किटांच्या पुड्यांचे रॅपरही ते तुम्हाला काढायला सांगतात आणि त्यांच्याकडे असलेल्या कागदी पिशव्यांमध्ये तुम्हाला ते न्यायला सांगतात. सो डबे कॅरी करा किंवा प्लॅस्टिक कॅरी करू नका, सिम्पल. तर उडण खटोलाचं बुकिंग करून आता आम्ही आलेलो आहोत उडण खटोला रोपवेच्या एकदम जवळ. आणि अतिशय सिस्टमॅटिक डिसिप्लिन पद्धत आहे, नंबरिंग केलेलं आहे. रोपवे अतिशय स्लो होते, पूर्णपणे थांबत नाही. 1890 आमच्या एकूण जे चार्जेस झाले. आम्ही 3 जणं ॲडल्ट आणि 2 लहान मुलं होती. तर लहान मुलांना तर फ्रीच होतं. आम्ही 3 जणं असल्यामुळे आमचं रिटर्न म्हणजे जाऊन येऊन ₹600 असं ₹1800 आमच्या तिघांचं झालं. आणि GST लागून ₹1890 जाऊन आणि येऊन सेम डेला आपल्याला चार्जेस लागतात या ठिकाणी. या रोपवेच्या ठिकाणी फोटोग्राफी पण करतात ते, आणि त्याचे तुम्हाला जर फोटो हवा असेल तर त्याचे तुम्हाला एक्झिटच्या वेळेला ₹270 द्यावे लागतात. सो तुमची इच्छा असेल तर तुम्ही एक आठवण म्हणून तो फोटो घेऊ शकता, अन्यथा त्याची काही कंपल्शन नाही आहे. रोपवेमधून जाताना हिरवागार निसर्ग आणि दत्तगुरूंचं सानिध्य लाभल्यामुळे पवित्र असं वातावरण आपल्याला चहूबाजूने दिसतं. खालून आपल्याला पायऱ्या दिसतात. जी लोकं पायऱ्या चढून येतात ते त्या 9,999 पायऱ्या त्या चढून येतात. परंतु रोपवे जर आपण केला तर 4,500 ते 5,000 पायऱ्या आपल्या वाचतात. म्हणजे जो प्रवास 4,500 पायऱ्यांचा सुरुवातीपासून हा जो खाली तुम्हाला दिसतोय तो आपला इथे स्किप होतो आणि आपण डायरेक्ट अंबामाता मंदिराच्या इथे हा रोपवे जाऊन थांबतो. सो आपला साधारण 4,500 ते 5,000 पायऱ्यांचा प्रवास रोपवेमुळे कमी होऊन जातो. रोपवेला आता आपण एक्झिट करतो आहोत. प्रचंड वारा आहे, धुकं पसरलेलं आहे, तुम्ही इथे पाहू शकता. आणि एक्झिट केल्या केल्या जर आपण रोपवेनी बाहेर आलो तर आपल्याला अंबामाताचं दर्शन सगळ्यात आधी होतं. आणि अंबामाताच्या बाजूने जो समोर माझ्या उजव्या हाताला समोर जो रस्ता जातो आहे, ज्या पायऱ्या जात आहेत त्या जातात गोरखनाथ धुनीकडे आणि तिथून पुढे. जागोजागी तुम्हाला डोलीसाठी विचारणारी माणसं दिसतात. जर शक्य असेल तर तपश्चर्या व्हावी म्हणून तुम्ही चालतच प्रवास करावा. अगदीच अशक्य झालं की नाही चालवत असेल तर तुम्ही डोली करू शकता. डोलीचे चार्जेस थोडेसे जास्त आहेत. आजूबाजूला तुम्हाला निसर्गरम्य परिसर दिसेल. आणि हे गोरखनाथ धुनीला आता आलेलो आहोत. आणि हे पहा, हे आहे श्री गुरु दत्तात्रेयांचं शिखर, जिथे दत्तात्रेयांनी साधना केली आणि स्वर्गाची अनुभूती आहे. आजूबाजूला संपूर्ण धुकं, ढग उतरलेले आहेत आणि त्या ढगांमधून दिसणारं हे श्री गुरु शिखर, याची अनुभूती तुम्हाला घ्यायची असेल तर स्वतः प्रत्यक्ष इथे येऊन तुम्हाला त्याचं साक्षीदार व्हावं लागेल. गोरखनाथ धुनीपासून श्री गुरु शिखरापर्यंत जाताना साधारण 2,000 ते 2,500 पायऱ्या या उतराव्या लागतात. आणि साधारणतः एवढ्या पायऱ्या उतरल्यानंतर आपल्याला साधारण ॲप्रॉक्सिमेट 500 ते 600 पायऱ्या चढाव्या लागतात. सो गुरु शिखर येण्यासाठी आधी उतरण आहे आणि मग तुम्हाला पायऱ्या चढून हे तुम्हाला श्री दत्तात्रेयांच्या शिखराचं दर्शन. आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आणि ते योग्यच आहे. सो इथपर्यंतच याचं मी आता शूटिंग करत आहे. नयनरम्य देखावा, आजूबाजूला अक्षरशः स्वर्गाची अनुभूती आहे. पवित्र वातावरण आणि तितकाच उत्साह.
गुरु दत्तात्रेयांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला या डाव्या बाजूने जावं लागतं चढून. आणि आता दर्शन घेतल्यानंतर आपण गुरु दत्तात्रेयांचं संस्थान या दिशेने जाणार आहोत, जिथे 24 तास प्रसाद दिला जातो. हे दत्तात्रेयांचं संस्थान आहे आणि इथे दर सोमवारी सकाळी 9 वाजता धुनी पेटली जाते आणि ती लाकडं त्याच्यामध्ये ठेवली जातात आणि ती स्वतःहून पेटली जाते. इथे प्रसाद घेतल्यानंतर तुम्हाला जर तुम्ही अन्नदानासाठी डोनेशन दिलं तर मिनिमम 500 रुपये जर तुम्ही डोनेशन दिलं इथे अन्नदानासाठी, तर तुम्हाला ही पावती दिली जाते. आणि 500 रुपये मिनिमम डोनेशन दिलं तर ही प्रसादरूपी पिशवी तुम्हाला मिळते. त्याच्यामध्ये एक लिफलेट आहे गिरनार पर्वत आणि तिथे होणारी उपासनेची माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये एक असं एक लिफलेट मिळतं. त्यासाठी एक इन्व्हेंटरी लिस्ट मिळते. हा दत्तात्रेयांचा फोटो आहे आणि या पिशवीमध्ये अजून तुम्हाला अंगारा, त्याचप्रमाणे प्रसाद हा इथे तुम्हाला त्या पिशवीमधून दिला जातो. आणि त्याचबरोबर तुम्हाला यामध्ये एक रुद्राक्ष त्याच्यामधून तुम्हाला दिलं जाईल. तर असं दत्तात्रेयांचं दर्शन घेऊन आणि सुंदर अनुभूती त्याची अनुभव घेऊन आता आपण परतीच्या दिशेने लागलेलो आहोत. खूप छान छान वातावरण आणि आजूबाजूला असणारा निसर्गरम्य परिसर, तसेच छोटे छोटे जीव जे सहज माणसाळलेले आहेत. आणि गिरनारचं दर्शन, दत्तात्रेयांचं दर्शन झाल्यानंतर आमचा प्रवास होणार आहे सोमनाथच्या दिशेने. आणि त्याची एक कौल आम्हाला भगवंताकडून मिळालेला आहे की आता तुमचा प्रवास योग्य दिशेने होतोय. तर असं सुंदर गिरनारचं दर्शन आणि अनुभूती घेतल्यानंतर आता पुन्हा रोपवेनी अंबामातापर्यंत तर तुम्हाला पायऱ्या आहेतच, त्याला काही ऑप्शन नाही आहे. तिथून पुढे पुन्हा रोपवेचा प्रवास हा परतीच्या दिशेने आपला करायचा आहे. तुम्हाला सिंगल रोपवे हवा असेल तर त्याचं 300 रुपये तिकीट आहे. राऊंड ट्रिप तुम्हाला हवी असेल तर 600 रुपये तिकीट आहे. आता गिरनार उतरल्या उतरल्या आम्ही प्रवास चालू केला तो सोमनाथच्या दिशेने. सोमनाथसाठी आम्ही एक प्रायव्हेट कॅब बुक केली, ज्यांनी नॉन ACचे आमच्याकडनं 2000 रुपये चार्जेस घेतले. साधारण 1.5 ते पावणे 2 तासामध्ये आपण सोमनाथला जाऊन पोचतो. सोमनाथ हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळे गिरनारचं दर्शन झाल्यानंतर आता सोमनाथच्या दिशेने आपला प्रवास होतो आहे. रस्ते गुजरातचे अतिशय सुंदर आहेत. हायवे वेल मेंटेन्ड आहेत. इथे सोमनाथच्या इथे समुद्रकिनारा मागे जो आहे तिथे 5 रुपये तिकीट चार्जेस आहेत आणि ते तिकीट काढून आम्ही समुद्रकिनाऱ्याच्या इथे आलेलो आहोत. सुंदर असं सोमनाथाचं मंदिर शूट करतो आहे. हा जो इथे बाण दाखवलेला आहे निळ्या रंगामध्ये, याचं महत्त्व असं आहे की इथून सरळ जर आपण रेषेत गेलो तर कुठेही जमिनीचा तुकडा लागत नाही दक्षिण ध्रुवापर्यंत. सुंदर अशा सोमनाथाचं दर्शन घेतल्यानंतर आता आमचा पुढचा प्रवास चालू होतोय द्वारकाच्या दिशेने. सोमनाथवरून निघाल्यानंतर पोरबंदर हा एक मध्ये स्टॉप आम्ही घेतला होता 1-2 स्पॉट पाहण्यासाठी. आणि रस्ता हा जो पूर्ण समुद्राला पॅरलल जातो. काही ठिकाणी तुम्हाला असा सुंदर समुद्रही दिसतो, ज्या ठिकाणी तुम्हाला 1-2 ठिकाणी उतरताही येतं पाहण्यासाठी. तुमची इच्छा असल्यास तुम्ही इथे उतरू शकता. हायवे पूर्ण आहे सोमनाथ टू द्वारका. प्रवासाचा काही त्रास होत नाही. जरी प्रवास 5 ते 5.5 तास असला सोमनाथ टू द्वारका, तरीसुद्धा प्रवासाचा जास्त शीण तुम्हाला येत नाही. जर तुम्ही प्रायव्हेट कार केली असेल तर खूपच उत्तम आहे. आता हा जो रस्ता आहे हा पोरबंदरच्या दिशेने जातो, म्हणजे द्वारकेला थोडासा फाटा देऊन थोडंसं आतमध्ये आपण आलेलो आहोत. रस्ते खूपच सुंदर आहेत. तुम्हाला कुठेही कसलाही अडथळा येत नाही. वेल मेंटेन्ड आहेत. विंड मिल्स तुम्हाला बऱ्याच ठिकाणी दिसून येतात. आणि पोरबंदरला जाण्याचं कारण असं आहे, तिथे सुदाम मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. तिकडे तुम्हाला दर्शन घेता येतं. छान तिथे एक लहान मुलांना तसेच मोठ्या माणसांसाठी अशी एक मेज बनवून ठेवली, जिथे सगळ्या वयाची लोक इथे आनंद घेतात. सुदाम मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर शेअर रिक्षा तुम्हाला करावी लागते गांधीजींच्या जन्मस्थळापर्यंत. तिथे गाडी जात नाही प्रायव्हेट. आणि गांधीजींच्या जन्मस्थळाचं दर्शन, तिथे अनेक अशा दुर्मिळ वस्तूंचा संग्रह केलेला आहे आणि खूप इतिहासाची चांगली माहिती तुम्हाला मिळते. ही ती जागा, ही ती खोली पोरबंदरमध्ये जिथे गांधीजींचा जन्म झाला. या खोलीमध्ये
अशा ह्या पवित्र वास्तूचं दर्शन घेतल्यानंतर आणि सुदाम मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आपण पुढचा प्रवास जो चालू केलेला आहे तो द्वारकेच्या दिशेने आता आपण प्रवास चालू केलेला आहे. तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही सोमनाथ टू द्वारकामध्ये काही स्पॉट्स जे टुरिस्ट तुम्हाला सांगतात ते तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही थेट द्वारकेला येऊ शकता. आम्ही द्वारकेला न जाता आता नागेश्वर या दुसऱ्या ज्योतिर्लिंगाकडे आपण जात आहोत, जे गुजरातमध्ये 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक समजलं जातं. तर हे सुंदर असं मंदिर आहे नागेश्वराचं. सोमनाथ मंदिरासाठी जितकी सिक्युरिटी आहे तेवढी इथे आपल्याला दिसून येत नाही. इथे व्हिडिओ शूटिंग, कॅमेरा सगळं काही लोक आतमध्ये घेऊन जातात, अलाउड आहे. सो मी सुद्धा तुम्हा सगळ्यांना नागेश्वर मंदिराचं व्यवस्थित दर्शन व्हावं म्हणून एक व्हिडिओ शूट करून घेतला. गर्दी मात्र भरपूर इथे दिसून येते आपल्याला. गुजरातमध्ये जितकी म्हणून प्रसिद्ध क्षेत्र आहेत तिथे गजबजलेलं लोकांनी जागा दिसून येते. जिथे जिथे आम्ही गेलो त्या सर्व ठिकाणी लोकांची गर्दी पाहायला मिळाली. मग ते गिरनार असू दे, सोमनाथ असू दे, नागेश्वर आणि सुदाम मंदिर, सगळीकडे लोकांची गर्दी ही आहे. सुंदर असं हे नागेश्वराचं मंदिर आहे, वेल मेंटेन्ड आहे आणि समोरच छान मोठा असा त्रिशूळ आपल्याला इथे लावलेला दिसतो. नागेश्वराचं सुंदर असं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढचा प्रवास चालू केला बेट द्वारकेच्या दिशेने, ज्याला मराठीमध्ये जो भेट द्वारका असं म्हणत असत त्याचं पुढे अपभ्रंश होऊन ते बेट द्वारका झालं. ते एका बेटावर वसलेलं आहे म्हणूनही बेट द्वारका असं त्याला म्हटलं जातं. इथे जाण्यासाठी बोटीने प्रवास करावा लागतो कंपल्सरी. प्रौढांसाठी 40 रुपये, लहान मुलांसाठी 10 रुपये तिकीट याचं आहे. जाऊन येऊन प्रवास हा आहे तुम्हाला. समुद्रातून साधारणतः एक 15 मिनिटामध्ये ते 20 मिनिटामध्ये बेट येतं, जिथे बेट द्वारकेमध्ये श्रीकृष्णाचं मंदिर आहे आणि जिथे सुदाम दादानी 3 मुठी पोहे घेऊन श्रीकृष्णाची भेट घेतली ती जागासुद्धा या बेट द्वारका मंदिरामध्ये आपल्याला दाखवली जाते. सुंदर असं उन्हाळी हवा आहे, त्याच्यामुळे कसलाच आम्हाला जाता येता त्रास कसलाच जाणवला नाही. ऊन अजिबात बोचरं नाही आहे आणि सुंदर हवा आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपल्याला पूर्ण वेळ जाणवते. गिरनारपासूनचा प्रवास जो आहे तो अतिशय शांत इतका प्रवास आहे, पण अजिबात शीण आलेला नाही आहे. याची अनुभूती तुम्ही स्वतः प्रत्यक्ष घेऊ शकता आणि तुम्हाला हे जाणवावं कळावं म्हणूनच हा व्लॉग मी खास बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. द्वारका आणि भेट द्वारका हे अतिशय गजबजलेलं ठिकाण, लोकांची प्रचंड गर्दी आणि द्वारकाधीशाचं प्रेम इथे लोकांच्या मनामनामधून, त्यांच्या मुखामधून आपल्याला सतत दिसून येतं. कृष्णाच्या नावाचा जयघोष इथे चाललेला असतो आणि दुकानं जरी असली तरी असं कोणी मागे लागत नाही. लोकांचा तिथे एक विश्वास आहे की इथे येणारे सगळेजण हे कृष्णप्रेमी आहेत, त्याच्यामुळे त्या लोकांच्या मनातही कृष्णाविषयीचं प्रेम दिसून येतं. भेट द्वारका या मंदिरामध्ये तुम्हाला मोबाईल डिपॉझिट करावे लागतात आणि सगळीचकडे म्हणजे सोमनाथला सुद्धा तुम्हाला मोबाईल डिपॉझिट करावे लागतात. अशी प्रचंड गर्दी भेट द्वारका मंदिरामध्ये. शॉर्ट्स अलाउड नाही आहेत, स्पेशली फॉर जेंट्स आणि लेडीज. इथे एक ड्रेस कोड आहे, सोमनाथला सुद्धा ड्रेस कोड आहे, भेट द्वारकेला सुद्धा ड्रेस कोड आहे, तो स्ट्रिक्टली फॉलो करावा लागतो आणि मोबाईल तुम्हाला समोर जमा करावे लागतात. 5 वाजता या मंदिराचं दर्शन घ्यायला सुरुवात होते, त्याच्यामुळे 5च्या आधी लोकांची प्रचंड गर्दी इथे दिसून येते. त्याचं कारण 3:30 पासून बोट चालू होते आणि बोटीचा प्रवास हा 5 वाजता बंद केला जातो, हे लक्षात घ्या. 5 नंतर तुम्ही बेट द्वारकेला येऊ शकत नाही. त्याच्यानंतर 5:30 नंतर साधारणतः बोटीचा प्रवास बंद केला जातो. तर आतमध्ये शूटिंग अलाउड नव्हतं. सो सुंदर असं कान्होबाचं दर्शन घेऊन आणि सुदामदादा जिथे भेटले ते जागेचं दर्शन घेऊन तिकडचे तांदूळ प्रसाद म्हणून आपल्याला दिले जातात आणि ते घेऊन आपण पुन्हा बोटीने परतीच्या प्रवासाला आलेलो आहोत आणि आता आपल्याला रात्र होणार आहे प्रत्यक्ष द्वारकेचं मंदिर बघण्यासाठी. आणि हॉटेलमध्ये बॅग्स जमा करून आम्ही लगेचच द्वारकाधीशाच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत. द्वारकाधीशाचं मंदिर जाताना चहूकडे तुम्हाला गजबजलेली वस्ती दिसते. गायी आणि म्हशी ह्या तुम्हाला भरपूर पाहायला मिळतात द्वारकेमध्ये.
म्हणजे विचार करा, जेव्हा श्रीकृष्ण असेल तेव्हा किती सुंदर द्वारका असेल. गणपती गौरी विसर्जन आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी होतं, म्हणून गणपतीचं विसर्जनाची मिरवणूकही आम्हाला दिसली. रात्र असल्यामुळे जरा द्वारकाधीशाचं मंदिराचं मला नीट व्हिडिओ करता आला नाही. मंदिराच्या अगदीच लगत गजबजलेली वस्ती आहे, दुकानं आहेत. त्या दुकानामध्ये तुम्हाला छान छान वस्तू अगदीच स्वस्त दरामध्ये मिळतात. तिकडची स्पेशालिटी आहे, त्या वस्तू तुम्हाला तिकडनं घेता येतात. तर द्वारकाधीशाचं दर्शन घेऊन, इथे सुद्धा सिक्युरिटी खूपच चांगली आहे. तुम्हाला शूटिंग करता येत नाही, तुम्हाला ड्रेस कोड आहे, कोणतेही गॅजेट्स तुम्हाला नेता येत नाहीत. आणि असं द्वारकाधीशाचं दर्शन घेऊन त्या परिसरातून आता आपण बाहेर पडत आहोत. रस्त्यावरती ठिकठिकाणी राधे राधे श्रीकृष्णाच्या नावाचा जयघोष होताना आपल्याला दिसतो. आणि त्याच्यातलंच हे एक दृश्य आहे जिथे श्रीकृष्णाचा जल्लोष, जयघोष आणि असं एक उत्साही वातावरण. असं कोणीही दमलेलं नाही, कोणीही श्रमलेलं नाही. नावाचा जयघोष. तुम्ही सकाळी या, दुपारी या, रात्री या, इथे लोकांची गजबजाट दिसते तुम्हाला. जन्माष्टमीच्या दिवशी तर इथे प्रचंड गर्दी असते. तर रात्री मला तुमच्यासाठी नीट या देवाळाचं दर्शन, देवळाचा व्हिडिओ बनवता आला नाही, म्हणून आज खास पुन्हा एकदा सकाळी मी आलेलो आहे. पण सकाळीसुद्धा बघा गर्दी तितकीच, उत्साह तेवढाच. आणि दुकानं अगदी सकाळी 6 पासून उघडतात. गायी वगैरे अगदी शांत रस्त्यामध्ये बसून असतात. त्यांना निर्भय आहेत त्या, की आपलाच जो पालनकर्ता आहे तो आपल्याजवळ आहे. सुंदर असं द्वारकाधीशाचं मंदिर आणि अत्यंत पुरातन. म्हणजे मंदिर पाहतानाच बाहेरून तुम्हाला व्हिडिओ करावा लागेल, आतमध्ये अजिबात मोबाईल अलाउड नाही आहे. तर सुंदर असं द्वारकाधीशाचं मंदिर, अतिशय पुरातन आणि सुंदर असा आतमध्ये बसलेला मनमोहक असा कान्होबा, त्याचं दर्शन तुम्हाला घेता येतं. अशा पद्धतीने गिरनार, सोमनाथ, नागेश्वर, बेट द्वारका आणि द्वारका असे अतिशय सुप्रसिद्ध ज्योतिर्लिंग, चारधाम त्यापैकी एक असं आपण बघून थोडीशी आपल्या आप्तस्वकीयांसाठी थोडीशी एक इकडनं भेट, इकडची एक आठवण म्हणून थोडीशी या ठिकाणी शॉपिंग आता तिकडनं द्वारकेवरून आपण द्वारका स्टेशनला आलेलो आहोत. द्वारकाधीशापासून स्टेशन जास्त लांब नाही आहे. शेअर रिक्षा तुम्हाला 10-15 मिनिटामध्ये द्वारका स्टेशनवर आणून पोहोचवते. आणि अशा पद्धतीने सगळं छान दर्शन घेऊन सलग आम्ही प्रवास करतो. पण खरं सांगतो तुम्हाला, प्रवासाचा त्रास कुठेही जाणवत नाही. तुम्हीही याची अनुभूती घ्यावी. द्वारका स्टेशनवरती आल्यानंतर आमची जी ट्रेन आहे ती ट्रेन सकाळी 11:30ची आहे. सौराष्ट्र मेल 22946 ही सौराष्ट्र मेल आमची 11:36ची आहे. आणि आता स्टेशनवरती आम्ही आलेलो आहोत आणि 11:25 साधारणतः झालेले आहेत. पूर्ण 3 दिवस कंटिन्यू प्रवास झालेला आहे, परंतु कुठेही कसलाही शीण, थकवा आलेला नाही. दत्तात्रयांचं दर्शन, ज्योतिर्लिंग, सोमनाथाचं अद्भुत असं दर्शन आणि द्वारकाधीशाचं प्रसन्न असं दर्शन झाल्यानंतर आता पुन्हा परतीचा प्रवास, पुन्हा आपल्या रुटीनमध्ये येण्यासाठी आता आपण तयार झालेलो आहोत. तुम्ही सगळ्यांनीही हा प्रवास एकदा जरूर करा. खूप सुंदर अनुभूती आहे आणि खूप सुंदर अनुभव आहे. भेटूया पुढच्या अशा एका छान व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.